स्टीम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भानुदास सरल्ले आपणा सर्वांचं विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण भेटण्याचं सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला TET म्हणतात. नोटिफिकेशन आलेलं आहे. ज्याची आपण बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे. तर आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीचा जे कुणी आणि पेपरलाही भरपूर आलं होतं बघा. पेपरला काय आलं रे, जे आता शिक्षक सेवेमध्ये आहेत तर त्या सेवेमधल्या शिक्षकांना ही शेवटची संधी आहे. ते किती रे, 15,000 20,000 शिक्षक आहेत असे. आणि प्रवासाला सुद्धा आता टीईटी कंपल्सरी केलेली असल्यामुळं आता वेळ आलेली आहे. आपली बॅच पण सुरू झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या आणि काय किती सारा विद्यार्थी असला, कितीही मुतकरीकरण असला तरी सुद्धा आता आपण 110 टार्गेट ठेवलेलं आहे. आणि ते टार्गेट अचिव्हमेंट करायचं म्हणजे करायचं. ह्याच्यासाठी आपण अभ्यासाचे वेळेमध्ये कसं नियोजन बसवायचंय. जवळपास आता आपल्याला किती आहेत रे, 70 दिवस आहेत आपल्या हातामध्ये. 70 दिवसामध्ये टीईटी पास कसं करायचं ह्याचा फक्त एकमेव प्लॅटफॉर्म आहे, ते म्हणजे आपली विद्यावृक्ष अकॅडमी. आणि ते व्हिडिओ आपण ती नक्की माहिती, संपूर्ण माहिती इन डिटेल, कोणती कोणती कागदपत्र लागतात, फीस किती आहे, फॉर्म कोणत्या लिंक वरती जाऊन भरायचा किंवा आणखी कोणत्या इतर माहिती आपण आज या प्लॅटफॉर्म वरती पाहणार आहोत. तर बघा, त्याच्यासाठी आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची टीईटीची बॅच सुरू होणार आहे. टीईटीची बॅच पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी पण आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीची बॅच सुरू होणार आहे. प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक शिक्षक आहेत. प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक आहेत. मोफत नोट्स, ई बुक सिरीज मिळून जातील. लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी घेतली जाईल. पद्धतीनं मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट आहेत आणि लाईव्ह क्लास, रेकॉर्डिंग लेक्चर आहेत. आणि आपले टॅगलाईन आहे, गुणवत्तेच्या शिक्षणासाठी पात्रतेची पहिली पायरी म्हणजे आपली टीईटीची पहिली पात्रतेची पायरी म्हणजे कोणती, तर ती आहे आपली टीईटी. आणि आपल्याला सर्व ह्यावेळेस टीईटी उत्तीर्ण करायची आहे. त्या शिक्षणाची एक्झाम देऊ शकणार आहोत. ओके, पुढचं बघू आता. अभ्यासाचं कसं नियोजन करायचं सांगतो तुम्हाला. जवळपास 70 दिवस आहेत. कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला पाहिजे, कोणत्या टॉपिक वरती जास्त हार्ड प्रश्न विचारले जातात, हे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. वेळेचं नियोजन कसं बसवायचं, किती तास वेळ आहे आपल्या पेपरला, किती क्वेश्चन आहे, कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन बनलेले आहे, ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली एक्झाम कोणत्या तारखेला होणार आहे, तर ती तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025. किती तारीख आहे, 23 नोव्हेंबर 2025. आणि आज तारीख किती आहे रे, 16 सप्टेंबर आहे. तर जवळपास आपल्याला 70 दिवस या गोष्टीसाठी भेटणार आहे. इन कॅल्क्युलेशन मध्ये सर्वांनी, त्यामुळं कागदपत्र नसतील ते कागदपत्र काढून घ्या. फॉर्म भरण्याची तारीख बघा, पेपर 1 कधी आहे, 23/11/2025 ला आहे. 11 ते म्हणजे 11 ते जवळपास 12:30 पर्यंत पेपर असतो जवळपास. आणि पेपर 2 कधी आहे रे, 2 ते 5 पर्यंत हा पेपर आहे दुसरा. आणि पुढे जाऊ का, ही परीक्षा आयोजित कोण करते रे, तर ते म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. कोण आयोजित करतंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित करते. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत आपल्याला 10वी मध्ये परीक्षा घेऊन, ज्यांनी आपल्याला 12वी मध्ये पास केली परीक्षा घेऊन, तीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आपली ही टीईटीची एक्झाम घेणार आहे. अर्ज भरण्याचं वेळापत्रक बघा, 15/9/2025 म्हणजे कालपासून सुरू झालेलं आहे ते 30/10/2025. या कालावधीमध्ये आपण
आपला अर्ज मिळू शकतो. जवळपास त्यांनी 1.5 महिन्याचा वेळ दिलेला आहे अर्ज मिळण्यासाठी. यानंतर परंतु मित्रांनो, किती वेळ दिला तरी आता 15 ते 20 तारखेच्या दरम्यान जर फॉर्म भरून टाका. नंतर घाई होते. नंतर तुम्हाला आपल्याला काही फॉर्म भरला होऊन गेला किंवा कोणतं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये नसेल. वेळ व प्रश्न बघा. किती तासाचा वेळ? 1.5 तासाचा वेळ म्हणजे आणि किती प्रश्न आहेत रे? तर ते म्हणजे 150 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत रे? 150 प्रश्न आहेत. त्यानंतर बघा, स्वरूप कसं आहे रे या परीक्षेचं स्वरूप? पण पहिली ते 5वी साठी आहे. पेपर जो आहे तो 1ली ते 5वी साठी आहे. आणि पेपर तो 6वी ते 8वी साठी आहे. कोणासाठी आहे? 6वी ते 8वी साठी आहे. जे सध्या शिकणारे शिक्षक आहेत, प्राथमिकचे जे शिक्षक आहेत, त्यांना कोणता पेपर पास व्हावा लागेल रे? 1ली ते 5वीचा पेपर पास व्हावा लागेल. त्यांनी नोंद घेतली, त्यांनी लक्ष ठेवून घ्या. किती गुण आहेत? 200 गुण आहेत आणि प्रश्न विचारले 200 प्रश्न आहेत. पेपर 2 मध्ये किती गुण आहेत रे? 150 गुण आहेत आणि प्रश्न किती आहेत रे? 300 प्रश्न आहेत. तर हे स्वरूप आहे बघा. व्यवस्थित लक्ष द्या. पेपर 1 ला काय झालं पाहिजे? तर डी झालेल्यांना देता येतो. डी झालेल्यांना देता येतो आणि पेपर 2 कुणाला देता येतो रे? बी झालेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर 2 देता येतो. बी तसेच बी झालेले विद्यार्थी जे आहेत ते हा पेपर देऊ शकतात. आणि हे पण प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, की बाबा शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यांना पेपर देता येतो का? बिनधास्त देता येतो. जे शेवटच्या बीएडच्या सेमिस्टरला आहेत त्यांना हा पेपर देता येतो आणि जे बीएडच्या शेवटच्या सेमिस्टरला आहेत त्यांना सुद्धा त्या विद्यार्थ्यांना हा पेपर नक्कीच देता येतो. यानंतर बघा, फॉर्म भरण्यात फॉर्म कोण भरू शकतं रे? तर बघा, फॉर्म कोण भरू शकतंय? तर फॉर्म ते विद्यार्थी भरू शकतात जे डीएड ऍपियर आहेत, म्हणजे पास आउट आहेत आणि जे शेवटच्या सेमिस्टरला पण आहेत. आणि बीएड कोण भरू शकतात? जे बीएड ला ऍपियर आहे आणि जे बीएड पास फॉर्म भरू शकतात. त्यानंतर बघा, बीएड साठी काय सामाजिक शास्त्र आणि विज्ञान हे जे बीएड ला आपण विषय घेतलेले आहेत त्यांचे वेगवेगळे 2 पेपर होतात. सामाजिक शास्त्रवाल्यांचा सेकंड पेपर होता आणि विज्ञान गणितवाल्यांचा सेपरेट पेपर घेण्यात येतो. त्यानंतर बघा, 1ली ते 8वी साठीच आपल्याला काय लागते रे? टीईटी किंवा सीटीईटी लागते. परंतु 9वी ते 12वी साठी ही सीटीईटी आपल्याला लागत नाही. 9वी ते 12वी जे तयारी करतात त्यांना ही सीटीईटी टीईटी किंवा सीटीईटी देण्याची गरज नाही. ते डायरेक्टली पेपर देऊ शकतात. परंतु त्यांना जर बीएडचा थ्रू 6वी ते 8वी साठी लागायचं असेल, 6वी ते 8वी साठी लागायचं म्हणजे शिकवायचं असेल या वर्गांसाठी, तर त्यांना मात्र टीईटी पास व्हावं लागतं. म्हणजे शासनानं बघा कोणत्याही टीईटी पास होणं हे अनिवार्य आहेच. जर त्यानंतर बघा पुढचं बघू आता. अभ्यासक्रम 1ली ते 5वीला कोणता कोणता अभ्यासक्रम आहे पाहूया. 1ली ते 5वीला जो पहिला फर्स्ट पेपर देता येतो त्याचा कोणता कोणता अभ्यासक्रम आहे आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत हे बघूया. पहिला टॉपिक आहे मराठी व्याकरण, मराठी आपली मातृभाषा, आपली मायबोली. त्याच्यावरती ती लँग्वेज येणं आपल्याला कंपल्सरी आहे. त्यामुळे त्याच्यावरती किती प्रश्न येतात रे? 30 प्रश्न येतात. 30 प्रश्न येतात आणि गुण किती आहेत रे त्याचे? तर ते पण आहेत 30. त्यानंतर पुढचं बघा, इंग्लिश व्याकरण किती आहेत रे? 30 गुण आहेत आणि प्रश्न किती आहेत रे? 30 आहेत. त्यानंतर बघा, अंकगणित आणि भूमिती गुण किती आहेत रे? 30 गुण आहेत आणि प्रश्न किती आहेत रे? 30 प्रश्न आहेत. त्यानंतर बघा, परिसर अभ्यास यावरती 30 गुण आहेत आणि प्रश्न किती आहेत? 30 प्रश्न आहेत. बालमानसशास्त्र यावरती 30 गुण आहेत आणि प्रश्न किती आहेत रे? 30 प्रश्न आहेत. एकूण ओव्हरऑल किती झालेले आहेत? तर ते एकूण ओव्हरऑल प्रश्न झालेले आहेत 150 आणि गुण किती झालेले आहेत? 300. पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेले आहेत. तर आता फक्त मराठी व्याकरण त्याच्यामध्ये प्रश्न
सब टॉपिक मध्ये प्रश्न काय विचारलेले आहेत ते पाहून घेऊ आपण. म्हणजे आपला जो डाऊट आहे तो क्लिअर होऊन जाईल. इंग्रजी व्याकरणामध्ये कोणते प्रश्न विचारले ते पाहू, म्हणजे आपला डाऊट क्लिअर होईल. अंकगणित भूमितीमध्ये कोणते प्रश्न विचारले ते पाहूता. परिसर अभ्यासमध्ये कोणते प्रश्न विचारले ते पाहून घेऊता. मानसशास्त्रामध्ये कोणते प्रश्न विचारले ते आपण पाहून घेऊता. तर ते बघा, मराठी व्याकरणामध्ये काय काय विचारले रे. मराठी व्याकरणामध्ये शब्दशक्ती यावरती प्रश्न आहेत. रसविचार यावरती प्रश्न आहेत. विरामचिन्हे यावरती प्रश्न आहेत. अलंकार यावरती प्रश्न आहेत. प्रयोग यावरती प्रश्न आहेत. समास यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर बघा, वाक्याचे प्रकार यावरती प्रश्न आहेत. वाक्याचं रूपांतरण यावरती प्रश्न आहेत. वृत्ते यावरती प्रश्न आहेत. वाक्याचा काळ यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. कशावरती विचारलेत रे. शब्दशक्ती, रसविचार, विरामचिन्हे, अलंकार, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतरण, वृत्ते, वाक्याचा काळ यावरती प्रश्न विचारले. यानंतर बघा, भाषा, लिपी व व्याकरण यावरती वर्णमालेवरती प्रश्न आहेत. अक्षर व जुळाक्षरावरती प्रश्न आहेत. संधीवरती प्रश्न आहेत. शब्द जातीवरती प्रश्न विचारले. वचनावरती प्रश्न विचारलेत. लिंगावरती प्रश्न विचारलेत. सामान्य रूप यावरती प्रश्न विचारलेत. विभक्तीवरती प्रश्न विचारले. आणि सगळ्यात आपला आवडता म्हणजे कोणत्या भाषेतून शब्द आलेले आहेत रे. फारसी भाषेतून आलेले आहेत. पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. मराठीमध्ये ते काय म्हणतात, शब्दसिद्धी म्हणतात. त्या शब्दसिद्धीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले आहेत. आणि एकूण किती विचारले तर 30 प्रश्न विचारतात. तर हे लक्षात घ्या, 30 प्रश्नांसाठी आपल्याला एवढी आपल्याकडून तयारी करून घेतली जाणार आहे. तर विद्यापरीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या सगळ्या टॉपिक वरती, विशेषतः पडलेले टॉपिक आहेत यांच्यावर पूर्ण तयारी आपल्याकडून करून घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढचं बघू. इंग्लिश मध्ये काय विचारलंय रे. इंग्रजी व्याकरण त्यावरती बघा, क्लॉजेस वरती प्रश्न आहेत. व्होकॅब्युलरी वरती प्रश्न आहेत. फिल इन द ब्लँक प्रश्न आहेत. त्याच पद्धतीनं ग्रामर वरती प्रश्न आहेत. त्याच त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर वरती प्रश्न आहेत. स्पेलिंग वरती प्रश्न आहेत. डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड्स यावरती प्रश्न आहेत. वन वर्ड स्टॉप्युलेशन यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, ऍडम्स आणि फ्रेजर्स यावरती सुद्धा प्रश्न आहेत. त्यानंतर प्रोवर्ब प्रोवर्ब आहे त्याच्यावरती आहे. पॅसेज देण्यात येतो. 5 किंवा 10 मार्काला 2 पॅसेज येतात. इंग्लिशचा येतो, एक मराठीचा येतो. त्यावरती प्रश्न विचारण्यात आले. स्पॉट द इरर इरर विचारतात. अँटोनिम, सिनोनिम, वर्ब्स, ऍडजेक्टिव्ह यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर एवढे टॉपिक आहेत, हे आपण कव्हर केले पाहिजेत बघा. एवढ्याच टॉपिक वरती प्रश्न पडलेले आहेत. यानंतर पुढचं बघूया. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापरीक्षा अकॅडमीची आमची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी बॅच पेपर 1 हा नुकताच घेण्यात सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी या नंबरवरती फोन करा. आणि पेपर 2 ची पण बॅच लगेच काही दिवसानंतर सोमवार किंवा मंगळवारी पण ते पण सुरू केली जाईल. काय वैशिष्ट्य आहे, प्रत्येक विषयाला तज्ञ व अनुभवी शिक्षक, प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शक, मोफत नोट्स व ई बुक सिरीज, लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी, मोफत ऑनलाईन टॉपिक टेस्ट आणि लाईव्ह लेक्चर आहे. तुम्हाला माहित आहे, शिक्षकाची जी आपली नोकरी आहे ती किती चांगली आहे. का रे, महत्वाची काय आहे नोकरी. कारण की वेळेवरती शासनाचा पगार, जनतेमध्ये बाबा सरकारी नोकरदार जे असलेली प्रतिष्ठा आहे, जे वलय आहे जनतेमध्ये किंवा लोकांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने भेटते. आपण सक्षम होतो. त्याच पद्धतीने विशेष म्हणजे त्यांचे किती दिवस आहेत रे. 155 ते 160 दिवस फक्त शाळा भरते. कारण काय, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, मुलांच्या सुट्ट्या आहेत, आणखी एक्स्ट्रा सुट्ट्या, सण आला, वार आला, सगळ्यात पहिले सुट्टी कोणाला भेटते, तर शिक्षकांना भेटते. कोकणामध्ये जे शिक्षक असतील त्यांना गणपतीच्या वेगळ्या सुट्ट्या भेटतात. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल विचार केला
शिक्षकाची नोकरी सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याला सगळ्यात महत्वाची पात्रता परीक्षा कोणती आहे रे? तर ती आहे नीट पात्रता परीक्षा. किंवा जे आपले शिक्षक 2015च्या आधी सेवेमध्ये असतील तर त्यांना आता टीईटी पास होणं कंपल्सरी झालेलं आहे. किंवा ज्यांना शिक्षकामध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांना कुठे काय ही परीक्षा पास होणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपले विद्यापीठ आपल्यासाठी नवीन बॅच घेऊन आलेले आहे. कारण आपल्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे अंकगणित भूमिती. किती प्रश्न आले तर 30 प्रश्न बनलेत बघा. काय आहे रे? कोणता कोणता आहे? गणितीय क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आणि दशांश अपूर्णांक यावरती आपल्याला प्रश्न विचारले. त्यानंतर बघा सरासरी सब टॉपिक आहे त्यावरती प्रश्न आहे. एकक पद्धत यावरती प्रश्न आहे. भूमितीय आकारांचे क्षेत्रफळ व आयतन यावरती सुद्धा प्रश्न आहे. बीजगणित यावरती आहे. अपूर्णांकावरती आहे. नफा तोटावरती आहे. त्यानंतर भूमितीवरती सुद्धा भूमिती त्यानंतर वेग, वेग, अंतर हा यावरती सुद्धा प्रश्न आहे. वेगाचे सूत्र एकदम सोपं बघा. काय आहे रे? अंतर गुणिले वेग गुणिले वेळ ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आणि त्याची तयारी कुठे करून घेतली असेल मसावी मसावीवरती प्रश्न आहेत. संख्या प्रणालीवरती प्रश्न आहेत. टक्केवारीवरील ते प्रश्न आहेत. क्षेत्रफळावरती प्रश्न आहे. भूमितीमध्ये काय टॉपिक भूमितीचा विषय आहे. घनाचे घनफळ कोण कोणाचं क्षेत्रफळ त्याच्यानंतर त्रिकोणाचा पाठ कर्णवर्ग बरोबर पायावर्ग आणि उंचीवर्ग ते जो आपला त्रिकोण असतो त्याच्याबद्दल वेगवेगळ्या त्रिकोणाचे प्रकार देऊन प्रश्न विचारलेले आहे. त्याच्यानंतर चौकोन आया हा भूमितीमध्ये घटक आहे यावरती ह्यांचे सूत्र जे आहे त्याची तयारी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाणार होती. यानंतर बघा पुढचा प्रश्न हे बघूया. परिसर अभ्यास. परिसर अभ्यासावरती किती आहेत रे? 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यामध्ये काय येतं परिसर अभ्यासामध्ये? आपलं अन्न व पोषण, हवा पाणी, पृथ्वी आकाश, आपला देश व संस्कृती, आपलं शरीर, आपला कुटुंब आणि काम ओळखे या टॉपिक वरती विशेषतः प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. परिसर अभ्यास हे विद्यार्थी मध्ये विशेषतः तेरा ते 5 विद्यार्थी हा विषय घेऊन आलेला आहे. यानंतरचा बघा बालमानसशास्त्र हा महत्वाचा आहे बघा. ह्याची सेपरेट बॅच आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात येणार आहे. बालमानसशास्त्रावरती किती प्रश्न आले तर 30 आले. किती आले रे? 30 आलेले आहे. कोणत्या कोणत्या टॉपिक आहेत? बालकाचा विकास, प्रवृत्ती, स्वास्थ्य, बुद्धिमत्ता, त्यांचे मूल्यमापन, विकास, विकासाचे तत्व, शिकण्याची समान वर्ग व्यवस्था अध्यापन, शैक्षणिक पद्धतीतील समाज, वैयक्तिक गट शिकणे, संघातील शिक्षण नियोजन या टॉपिक वरती 2-2, 3-3, 4-4 प्रश्न आलेले आहेत. त्याचं व्यवस्थित नोट्स आपल्याला देण्यात येतील. त्या सर्व गोष्टीची तयारी क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये या आपल्या 70 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याकडून करून घेण्यात येईल. तर हा पूर्ण विषयाची जी माहिती आहे ती मध्ये देणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो अभ्यासक्रमाचा पेपर 2 म्हणजे जो आपला दुसरा पेपर आहे जो बीएड धारक विद्यार्थी किंवा बीपीएड धारक विद्यार्थी देणार आहेत तर त्यांच्यासाठी 6वी ते कोणासाठी आहे रे? 6वी ते 8वी यांच्यासाठी आहे. तर बघा त्यांना किती रे? ज्यांचा बीएडचा गणित व विज्ञान हा विषय होता ज्यांची थोडक्यात बीएससी झालेला आहे गणित आणि विज्ञान विषय ठेवू शकत होते आणि सामाजिक शास्त्र कोण ठेवू शकत होते रे? ज्यांचं बीए बीएड आहे हे विद्यार्थी तर तुम्हाला पर कितीचा 150 गुणांचा परंतु वेगवेगळा आहे. त्यांचं वर्गाला आहे 30 गुणांना, इंग्रजी व्याकरण रे 30 गुणांना. 30 जे आपल्याला
शिकवलं त्या विचारणार येणार आहे होता. तर त्यानंतर बघा सामाजिक शास्त्र बीएडला ज्यांचा सामाजिक शास्त्र विषय असेल त्याच्यामध्ये काय मराठी 30 वर्षांसाठी इंग्रजी शिक्षकांसाठी स्कूलांसाठी आणि सामाजिक शिक्षकांसाठी आपल्याला पाकिस्तानला किती मारले ते थोडं माहिती तुम्ही होता कोणते विषय बनवत आहे सत्तर त्यांची नोकरी होता नंतर काय करायचं मोफत संध्याकाळी 8 ते 9 कोणत्या पाठ्यसत्र असेल कोणती गणित असेल याची पूर्ण माहिती या 70 दिवसामध्ये मोफत देण्यात येईल आणि बाकी जो डाटा आहे म्हणजे जो जे काही असेल त्याच्या टॉपिक वाईज बॅच असेल ती आपली सुरू झालेली आहे ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपला जो फोन नंबर आहे त्यावरती फोन करून आपलं ऑनलाईन ऍडमिशन करू शकता पुढे जाऊ का बघा अर्ज करण्याची लिंक कोणती आहे अर्ज करण्याची लिंक तर ती आहे https महा टी टी इन ज्या जे कोणी आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील ज्यांना फॉर्म कसा या संदर्भात सुद्धा आम्ही एक व्हिडिओ टाकणार आहोत तर ती नक्की पाहून घ्या. आपल्याला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही यावेळी पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची हे पण 2005 जा काही वेगळी माहिती आलेली आहे का ती आपल्याला फायदा होऊन जाईल मार्क्स किती पाहिजे रे तर बघा ओपन वाल्यांसाठी किती मार्क्स पाहिजे 90 म्हणजे जवळ 100% 90 मार्क किती 60% गुण पाहिजे आणि 83 म्हणजे जवळपास 55% गुण पाहिजे तर ओपन वाल्यामध्ये म्हणजे दुपारचे विद्यार्थी आहेत आणि कास्टमध्ये त्यामध्ये आपले ओबीसी बांधव येतात एससी येतात एसटी येतात ईडब्ल्यूएफ येतात म्हणजे इथे बांधव आहेत त्यांना किती गुण पाहिजे 40 गुण आवश्यक आहे यानंतर कागदपत्र कोणती कोणती डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावी लागणार वेबसाईट वरती ती बघा 10वीचं सर्टिफिकेट 12वीचं सर्टिफिकेट 10वीचं सर्टिफिकेट डिप्लोमा त्यांचा झालाय आवश्यक आहे डीएड किंवा बीएड धारकांसाठी बीएड लागतं पहिल्या आणि म्हणजे दोन्ही पण पेपर देऊ शकतात परंतु किंवा आणखी कोणता विषय आहे ग्रॅज्युएशनला त्या पेपरच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे माध्यमिकला सुद्धा त्यांना 6वी ते 8वीला शिकवण्यासाठी देऊ शकतात कास्ट सर्टिफिकेट लागते डोमेसाईल लागते नॉन क्रिमिलियर लागते एससीबीसी सर्टिफिकेट लागते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं 2 फोटो लागतात आधार कार्ड लागतं ओरिजिनल त्याचं अपलोड करावं लागतं आधार कार्ड तरी डॉक्युमेंट आहे हे मॅन्डेटरी आवश्यक आहे लागणार म्हणजे लागणारच त्यानंतर बघा जनरल आणि ओबीसींना किती फीस आहे रे सगळ्यात महत्वाचं फीसा किती गेले शासन आपल्या पेपर देण्यासाठी फीस आहे 500 रुपये एका पेपरला कुणाला रे जनरलला आणि ओबीसीला आणि 800 रुपये दोन्ही पेपरला तर ही फीसचं स्ट्रक्चर आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी तर ते म्हणजे जनरल आणि ओबीसी 500 आणि 800 त्यानंतर बघा एससी बांधव असतील एसटी बांधव असतील किंवा रिझर्व्ड कॅटेगरी दुसऱ्या असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत तर त्यांना 250 रुपये एका पेपरला आणि 400 रुपये 2 पेपरला फीस आकारण्यात येणार आहे तर हे पद्धतीनं हे फीसचं स्ट्रक्चर आहे बघा पुढे जाऊ का कमीत कमी वय किती पाहिजे रे
तर आपल्याला 12वी बघा 12वी झाल्यानंतर 2 वर्ष डी-एडला लागतात. तर 11 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त कितीही मर्यादा नाहीये. मी भविष्यवाणी तुम्हाला सांगतो. जे आता रिटायर जरी व्हायला आलेले असतील, त्यांचं 2-4 वर्ष, 5-10 वर्ष राहिले असतील, त्या सुद्धा आपल्या शिक्षक बांधवांना टी-ई-टी कंपल्सरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी सुद्धा तयारीत राहावा. तर ही मर्यादा आणि इथं मिनिटमध्ये यायचं कार्य अजिबात नाही. टार्गेट 83 कास्टवाल्यांसाठी आणि 90 कुणासाठी आपल्या गोपाल बांधवांसाठी. आणि आपल्या विद्यापीठ अकॅडमीचं टार्गेट किती आहे? 110 प्लस दोन्ही पेपरला. पुढे जाऊ का? आणि शेवटचं विद्यार्थी मित्रांनो, आपली जी बॅच आहे ती आता पेपर 1 साठी लॉन्च झालेली आहे. अगदी कमी फीस मध्ये आणि ज्यांना कुणाला ही बॅच लावायची आहे त्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. अगदी कमी फीस मध्ये आपल्यापर्यंत ही बुक आपल्याला पोहोचवायचा हा आमचा मात्र उद्देश आहे. विद्यापीठ अकॅडमीची टॅगलाईन आहे की बाबा अधिकाऱ्यांचा पोरांचा अधिकारी होणार, परंतु आमच्या ग्रामीण भागातलं शेतकऱ्यांचं कामात कष्ट करणाऱ्या कामगारांचं पोरग सुद्धा काय झालं पाहिजे रे? सरकारी नोकरदार झालं पाहिजे, अधिकारी झालं पाहिजे. कारण का त्यानंतर पिढ्या त्यांच्या त्या बदलल्या नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्र. मी महेश मांडजा सारेने आपणा सर्वांचा च्या या प्लॅटफॉर्मवरती आपणा मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.